आजकाल मुली लग्न करायला खूप जास्त घाबरतात आणि ते खरं आहे. कारण मुलीची लाईफ खूप जास्त चेंज होते लग्नानंतर. ती पूर्णपणे डिपेंड असते. नवरा चांगला असेल, त्याची वागणूक चांगली असेल, घरचे चांगले असतील. म्हणजे तिची लाईफ लग्नानंतर कितपत चेंज होऊ शकते या विचारानेच तिला खूप भीती वाटते लग्न करायची. सो आज मी ऑफिसला गेली, मस्तपैकी ब्रेकमध्ये चहा पिला. तर आज माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणीने बेसनाची पोळी बनवली होती. आपल्याकडे त्याला धिंद्र म्हणतात. आणि आजचं जेवण म्हणजे मला भाजी ऑफिसमध्ये तेवढी आवडली नाही, तर तिने जी पोळी आणली होती मी तीच खाल्ली आणि खूपच भारी आणि टेस्टी होती. तर त्याच्यानंतर मी ऑफिसवरून घरी गेली आणि नेक्स्ट डे आता मी जाणार आहे माझ्या सासरी. तर तिथे मी स्टेशनला चहा घेतला आणि इतका बकवास चहा, मला रेडीमेड चहा बिलकुल नाही आवडत, तो मी पिला पण नाही. त्याच्यानंतर मग मी डोसा खाल्ला आणि मग मी निघाली माझ्या घरी जाण्यासाठी. जसं पुण्याहून मुंबईकडे जाते तसं तसं वातावरण थंडीचं गरमीमध्ये रूपांतर होते आणि मला थंडी खूप जास्त आवडते, खूप जास्त. नंतर माझे हस्बंड मला घेण्यासाठी स्टेशनला आले होते. मग मी त्यांच्यासोबत फटाफट घरी आली, खूप सारं सामान घेऊन आली. त्याच्यानंतर मस्तपैकी भेंडी बनवली, कारण मला घरचं जेवण करण्याची खूप जास्त इच्छा होती आणि मे बी माझ्या सासूबाई, दीर आणि नवरा माझ्या हातचं जेवण ते पण मिस करत असतील, म्हणून त्यांच्यासाठी मस्तपैकी गरमागरम जेवण बनवलं. त्याच्यानंतर मग माझ्या नवऱ्याला भेटलं सिक्रेट सँटाचं एकदम भारी कप आणि मस्त मस्त 3 टी शर्ट. एका टी शर्टवर माझी नजर आहे, पण माझा नवरा देण्यास नकार करतो आहे. तुम्हीच सांगा मी काय करू? आई, कपडे भेटल्यावर कोण खुश नाही होत. तसंच माझा नवरा आज खूप जास्त खुश होता आणि मी त्यांना म्हणत होते की ॲटलीस्ट एक तरी टी शर्ट द्या, कारण त्यांनी ऑलरेडी खूप सारी शॉपिंग केली होती. चलो गाईस, बाय.